लग्न का करतात? वाचून हसू आलं ना? तुम्ही म्हणाल, हा काय विषय आहे का बोलायचा? खरं सांगू? आहे. हा खरोखर बोलण्याचा विषय आहे. शीर्षकात जे लिहिलंय तो प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा. खरंच लोक लग्न का करतात? कोण म्हणेल पोरं बाळं जन्माला घालण्यासाठी, कोण म्हणेल जबाबदारीची जाण होण्यासाठी, कोण म्हणेल मज्जा म्हणून, कोण म्हणेल संसार करायचाय म्हणून, हे कळावं म्हणून, कोण म्हणेल परंपरा आहे. अशी कितीतरी उत्तरे आहेत. पण सगळ्यात जास्त योग्य उत्तर सांगू? लग्न करायचं म्हणून करतात. हो, हे खरं आहे. जवळजवळ 60% लोक हे लग्न करायचं म्हणून करतात. लोकांना हेच माहीत नसतं की काय म्हणून लग्न करायचं, त्याचं कारण काय. नुकतंच करायचं म्हणून करायचं. समजा एखाद्या मुलाचं लग्न करायचं आहे, तर सुरुवातीपासून तिची काय अवस्था होते हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. पहिल्यांदा मुलाचं बघू. जेव्हा एखाद्या घरात मुलगा चांगल्या नोकरीवर असेल, वेल सेटल्ड असेल, तर घरात लग्नाच्या चर्चा सुरू होतात. घरचे सारखे मुलाच्या मागे लागतात. त्याची विचारपूस सुरू होते. घर, काम सगळ्या ठिकाणी त्यांचा पिच्छा पुरवला जातो. घरचे मागे लागतात, मित्र चिडवायला लागतात, अन हा बिचारा हो नाही करत शेवटी तयार होतो. त्यावेळेचे संवाद पण मजेशीर असतात. तुला मुलगी पाहायला सुरुवात करू का? तुझं काही अफेअर आहे का? असेल तर सांग, आपण भेटू त्यांना. 28चा होत आलास आत्ता. लग्नाचं काय करायचं तुझ्या? वेळ निघून जाईल. आप्पांची पोरगी छान आहे, त्यांचं स्थळ बघायचं का? मित्रांचे संवाद एकसोक असतात. काय रे, पुंगी वाजली वाटतं तुझी. लय खुश नको होऊ. लग्न झालं की वाट लागतील पार. लग्न कर, पण सांभाळून राहा, नाहीतर खपलास तू. हे सगळं ऐकून शेवटी वैतागून तो लग्नाला तयार होतो. पण त्याला हे कळत नाही की आपण लग्न का करतोय. मुलगा तयार झाला की मग मुलगी पाहायला सुरुवात होते. पाहुण्यांची गाठभेट सुरू होते. कांदे पोह्यांच्या नादात बिचाऱ्याला ॲसिडिटी होते. अन कसंबसं शेवटी एखादं स्थळ पसंत पडतं. मग लग्नाची बोलणी सुरू होते, देवाणघेवाण सुरू होते आणि शेवटी लग्न ठरतं. पण तरीही त्याला हे कळत नाही की आपण लग्न का करतोय. शेवटी लग्नाचा दिवस येतो आणि धाकधूक सुरू होते. मग त्याच्या डोक्यात जाम काही भरवलेलं असतं आणि तो पण सारखा त्या गोष्टीचा विचार करत असतो. आज लग्न आहे, आयुष्यातलं मोठं कोड. आता आपण एकटे नाही, परक्या मुलीसोबत अख्खं आयुष्य काढायचे. निघेल का? ती पोरगी चांगली तरी आहे का? हे असे विचार डोक्यात येत राहतात. अजून खूप विचार येतात. पण आता घ्या समजून. नाही बोलता येत काही गोष्टी, तर ह्या सगळ्या गोंधळात लग्न होऊनही जातं. पण हे सगळं होऊनही त्या मुलाला कळत नाही की आपण लग्न का केलं. मुलीच्याही बाबतीत असंच काहीसं घडतं, पण थोडंसं वेगळं वातावरण असतं. मुलीच्या डोक्यात कितीतरी गोंधळून चालू असतं. तिला बाकीच्या गोष्टींशी काही देणं घेणं नसतं. ती पण त्या मुलासारखेच विचार करत असते. मुलीच्या घरात भरपूर टेन्शन्स असतात. सगळ्याच्या मताचं प्रेशर त्या मुलीवर असतं. हे बघ, सासरी गेल्यावर नीट वाग. मुलगा नक्की पसंत आहे ना? सासूचं लय टेन्शन घेऊ नको. हे बघ, कितीही झालं तरी सगळे पुरुष सारखेच. नीट ऐक. बायकोच्या रुसव्याला नवरा जाम घाबरतो. हे असे काहीसे संवाद लगेच मुलीच्या घरातून चालू होतात. खरं तर मुलीला त्याचं काही पडलेलं नसतं. तिच्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात. मुलगा खरंच चांगला आहे का? सासू खडूस निघायला नको म्हणजे मिळवलं. नवरा मला समजून घेईन ना, वगैरे वगैरे. पण तिलासुद्धा हे कळत नसतं की आपण लग्न का करतोय. आणि मगाचसारखंच लग्न होऊन जातं तरीही तिला कळत नाही की आपण लग्न का केलं. हे सगळं एक उदाहरण म्हणून झालं. पण महत्त्वाचं म्हणजे लग्न करावं की नको याला दोन्ही बाजूंनी बघितलं पाहिजे.
काहींचं मत असेल की लग्न करावं का, तर लग्नामुळे जबाबदारीची जाणीव होते, नाती तयार होतात, नात्यांचा अर्थ समजतो, ॲडजस्टमेंट म्हणजे काय हे समजतं, वगैरे वगैरे. काहींचं मत असेल लग्न करायची गरज नाही का, तर मनासारखा जोडीदार भेटत नाही, लग्नामुळे जबाबदारीची जाणीव होते. असं काही नाही, नातीगोती कशाला पाहिजेत, फुकटचा इमोशनल ड्रामा, पोरं जन्माला घालायला लग्न केलंच पाहिजे असं नाही, बिनलग्नाचं पण पोर जन्माला घालता येतंच की, लग्नामुळे प्रायव्हसी मिळत नाही, वगैरे वगैरे. तसं पाहिलं तर दोन्ही बाजू आपापल्या परीने बरोबर आहेत, त्यामुळे कुठलीच बाजू योग्य किंवा अयोग्य ठरवता येणार नाही. आता आम्ही हे सांगितल्यावर तुम्ही म्हणाल की तू काय करशील, लग्न करशील की नाही, तू कोणत्या बाजूने उभा राहशील. मी लग्न करावं या बाजूने जाईन. आता तुम्ही हे पण म्हणाल की शेवटी आलास ना लायकीत, पण तसं नाही, त्याला कारण आहे. लग्न का करावं, लग्नामुळे नुसती नाती तयार होत नाहीत, तर नात्यांसोबत भावना पण जुळतात. विविध मानवी भावना विकसित होण्यामागे कदाचित लग्न हे कारण असू सुद्धा शकेल. समाजाची नैतिकता जपली जाते, नैतिकतेचा एक प्रवाह तयार होतो, आदर, प्रेम, त्याग, संयम या सगळ्यांचा अर्थ समजतो. महत्त्वाचं म्हणजे माणूस माणूस होतो. एकंदरीत मुद्दा काय, तर लग्न यासाठी करावं, उगाच मज्जा म्हणून किंवा गरज म्हणून करू नये. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.